दिवाळीत लागलेले दिवे दिसतात किती कूल. अमुक तमुक रावांचं नाव घेते. असं का बघतोय? मला माहितीये मी दिसते ब्युटिफुल. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. वा हो. उखाणे झाल्यावर आपण आता वळणार आहोत एका प्रॅक्टिकल खेळाकडे. ए मी पण घेऊ का उखाणा? प्लीज म्हणजे प्लीज सर, आता प्लीज घ्या, प्लीज घ्या सर. मी काय राजकन्येमुळे प्रभावित होऊन मी पण एक लिहून काढला बरं उखाणा. हांड्यावर हांडे 7 हांडे, हांड्यावर हांडे 7 हांडे, त्यावर ठेवली परात, परातीत घेतले गहू, दारात आला भाऊ, भावाने दिली नथ, नथीनं राखते पत, गव्हाची केली खीर, खायला बसले दीर, दीरानं मागितलं पाणी, सांगितलं नंदेच्या कानी, कानात होते डूल, डुलाची पडली हुल, हुलीवरून आठवलं लग्न करून बाबांनी मला येड्यांच्या घरी पाठवलं. आपले दुसरे सरपंच आहेत अलकाताई. मी यांना सुद्धा विनंती करतो एखादा सुंदरचा उखाणा तुम्ही घ्या. समीर, मी सरपंच असल्यामुळे सामाजिक प्रश्नांची मला जाणीव आहे. नक्कीच. त्यामुळे मी त्यावरच एक उखाणा घेणार आहे. देवात देव महादेव, देवात देव महादेव, महादेवासमोर असतो नंदी, वा. आमचे हे भलतेच निघाले छंदी फंदी, म्हणूनच गावात केली दारूबंदी. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. अतिशय सुंदर असा उखाणा घेतलेला आहे. तर आपण आता वळणार आहोत आपल्या खेळाकडे. आता मी तुम्हाला एक विनंती करतो की तुमच्या समोर जे टिश्यू पेपर्स ठेवलेले आहेत ते तुम्ही उघडा आणि आत काय आहे ते बघा. तुमच्या समोर काही दिवाळीचे लाडू ठेवलेले आहेत आणि त्याच्यावर सुंदरशी अशी साखर पेरलेली आहे आणि ते श्रीमंताच्या घरचे लाडू असल्यामुळे वर बदाम सुद्धा लावलेले आहेत. मला ही कल्पना आहे तुम्ही सगळे डाएट कॉन्शियस आहात. आम्ही बरेच दिवस तुमच्या मागावर होतो, तुमचे काही फोटोग्राफ सुद्धा काढलेले आहेत. बऱ्याच जणी सेटवर डाएट आहे असं म्हणतात आणि बाहेर जाऊन वडापाव खाताना फोटो आमच्याकडे आहेत.